शिवसेना समन्वयक राजवी साल्वी की बैठक से पहले तानाजी सावंत समर्थकों का हंगामा। पूर्व मंत्री तानाजी सावंत के समर्थक हुए बेहद आक्रामक। समर्थकों का आरोप, तानाजी सावंत को पिछले 9 महीनों से बैनर पर हटाया जा रहा है, इसलिए विरोध। राजन साल्वी की उपस्थिति में सावंत के समर्थन में जोरदार नारेबाजी। राजन साल्वी की प्रतिक्रिया, परिवार की बातें आपस में चर्चा करके सुलझाएं, मीडिया के सामने नहीं। तानाजी सावंत समर्थकों और राजन साल्वी के बीच बंद कमरे में बैठक जारी। शिवसेना जिला प्रमुख सूरज सालू के द्वारा बैठक स्थल पर लगाए गए बैनर में तानाजी सावंत को नहीं दी गई जगह। स्थानीय स्वराज संस्थाओं को लेकर बुलाई गई समन्वय बैठक में ही गुटबाजी खुलकर सामने आई। नियोजित दौऱ्यामध्ये तसा उल्लेखही होता, मात्र तुम्ही घोषणाबाजी केली, नाराजी नाट्यगड बैठका झाल्या आणि बाहेर निघाला। नाही तसा विषय नाही, बाहेर वगैरे निघालं नाही। आमची चर्चा तुम्ही बघितलंच असेल, अर्धा पाऊण तास आम्ही सगळी चर्चा केलेली आहे। गेल्या 9 महिन्यापासून सावंत आता विषय नाही याचा टाळे जातात असं तुमचं घोषणा होत्या, मी तसं आरोळी पण दिली होती, काय कारण आहे? कारण काय पदाधिकाऱ्यांना तशाच गोष्टी जाणीवपूर्वक केल्या साहेबाचे म्हणूनच केलं, आणि म्हणूनच बॅनरवर फोटोच नव्हते। त्यांनी पक्षश्रेष्ठीकडून पक्षाचे आमदार आहेत विद्यमान, त्यांचे बॅनर नव्हते म्हणून आम्ही हे बोललो। पक्षाला माहित वरिष्ठापर्यंत आता 9 महिने झाले बॅनरवर फोटो नव्हते। आम्ही सांगितलं बाबा आम्ही बैठकीला नाही थांबू शकत। त्यांनी म्हणलं पालकमंत्री सुद्धा बैठकीला पालकमंत्र्यांनी सुद्धा एकदाही परंड्यामध्ये आलेले नाही, कुठलाही शिवसेनेचा नेता तिकडे येत नाही। तानाजी सावंतांना शिवसेनेत डावललं जाते का? कार्यकर्ता समर्थक नाही, साहेबाला डावलाचा विषय नाही, फक्त इथल्या स्थानिकच्या लोकांनी फोटो बॅनरवर टाकले नाही, त्याच्यामुळे आमची नाराजी होती। का बरं फोटो सातत्याने टाकले जात नाही? आता आम्हाला त्यांच्या मनात काय चाललंय आम्हाला काय माहिती। हो हो, त्याच्यामुळे आम्ही बोललो ना, पक्षाचे माणसं आले त्यांना त्यांच्या कानावर घातलं, बाबा साहेबाचा फोटो जाणून बुजून डावलण्यात येतो, तेवढं सूचना करा वरिष्ठ। सावंत साहेब बी 8 महिन्यापासून मतदारसंघात साहेब आजारीत ना, आजारीत तुम्हीच लावलेली टीव्हीला बातमी, पेपरला बातमी, साहेब आजारी, तब्येतच नाही ना साहेबाची बरोबर। आता कधी येतील काय? आता तब्येत ठीक झाल्यावर येणारच आहेत ना साहेब। राजन साळवे साहेबांनी तुमची एकत्रित बैठक ठरली होती, तुम्ही बैठकीवर बहिष्कार टाकून बाहेर निघाला, काय कारण? नाही बहिष्कार टाकलेला नाही। आमची बैठक प्राथमिक चर्चा होती, ती आमची सूटमध्ये झालेली आहे आणि एका दिवसामध्ये 4 मतदारसंघ होणार नाही त्यांनी स्पष्ट सांगितलं। आणि बोंब परांडा वाचीसाठी 8 दिवसात वेळ देऊन दुसरी बैठक तिथे घेण्याचा शब्द दिला। एकत्र बैठक होती, तुम्ही घोषणाबाजी केली, बैठक होती म्हणजे फक्त फोटो साहेबाचा नसल्यामुळे त्या ठिकाणी मग घोषणाबाजी झाली आणि त्यांनी ते कबूल केलं की इथून पुढे त्या गोष्टी आम्ही टाळल्या। कोणी कबूल केलं आणि काय आश्वासन दिलं? ज्यांनी बॅनर छापून आणले त्यांनी सांगितलं की माझ्याकडून नजर चुकीनं झालं, इथून पुढच्या बैठकीमध्ये असं होणार नाही। साळवी साहेबांनी काय सांगितलं? साळवी साहेबांना सांगितलं की आपलं एकत्र कुटुंब आहे, एका दिवसात 4 बैठका होणार नाहीत। उमरगाव तो परांडा 160 किलोमीटरचं अंतर आहे, त्यामुळे 3 बैठका आज घेऊ। आजसुद्धा त्यांनी आम्हाला प्रमुख पदाधिकाऱ्यालाच बोललेलं होतं। पहिल्यांदा संपर्क प्रमुख आमच्याकडं राज्य समन्वयक येत आहेत, त्यांच्या भेटीसाठी आम्ही आलो होतो आणि त्या अनुषंगाने आमची चर्चा झाली। 8 दिवसामध्ये त्यांनी आम्हाला बोंब परांडा वाचीसाठी वेगळा वेळ देण्याचं सांगितलेलं आहे। नियोजित दौऱ्यामध्ये दोन्ही नंतर तुमच्या नाराजी नव्हती, त्यांना आम्ही कानावर घातलो पक्षश्रेष्ठीच्या, बाबा साहेब हे असं होतंय, पक्षाची बैठक लावली, बैठकीच्या बॅनरवर फोटो नाहीत, ठीक आहे म्हणले, तुम्हाला आम्ही पुढच्या आठवड्यात वेळ देतो, बॅनरवर फोटो टाकायला होतो सांगितलं। साहेब मतदारसंघात येत नाहीत या संदर्भात काही चर्चा झाली का? साहेब आजारीत म्हणून सांगितलं, मग त्यांना माहिती ना, बैठकीत काय चर्चा झाली का? नाही त्यांना माहिती ना, अगोदरच फोन झालेला ना साहेबाचा, त्यांचा आजारी असल्यामुळे येऊ शकत नाही म्हणजे। धन्यवाद। तुम्ही आता मला सांगा, बैठक लावली, बॅनर सगळे हजर आहेत, तिथं साहेबाचा फोटो पक्षापेक्षा आम्हाला काय केलं ना, आम्हाला साहेबच पक्ष, साहेब सर्वच होय। काय करायचं, आधी काय चुका करायच्या? बाहेरच्या बॅनर आम्ही आज काही बोललो नाही, आमचा विषय नाही, आम्ही विचारू बाहेरचा आम्हाला संबंध आहे, बाहेरचा आम्ही बोलतच नाही, गरज बी नाही। पक्षाच्या मध्ये नाही काय नाही, आता पक्षाचे निरीक्षक त्यांना विचारतो, किती वेळ झालाय? पहिली बार आहे का? आम्ही का बसतोय म्हणजे आम्हाला बोलायचं नाही मग तुम्हाला?